लोग कोई डाकू है क्या? डाकू नहीं है, शिक्षक है हम लोग। तुम्हारे घर में औलाद है तब पता चले। उसको बहुत तेजी से लगा है। कौन करता है ऐसे? कौन ऐसे मारता है? बहुत गंदी पुलिस है दिल्ली पुलिस। लड़कियां जांच करती है, लड़कियों को छूते हैं, लड़कियों को गाली देते हैं ये पुलिस। बहुत हम पीसफुली हम कुछ नहीं कह रहे हैं, हमें पुलिस वाले बैरिकेड को धक्का दे रहे हैं, यहाँ पे मारा है, कमर पे मारा है, ये कोई बात होती है? हम भी मारे इनको, हम मारेंगे, हम लाठी चार्ज करेंगे, ये करेंगे, बैठाएंगे, एम्बुलेंस पे जाओ, इसके लिए एम्बुलेंस पे जाओ। मैं ये लगा एम्बुलेंस पे जाओ। हम रेप के खिलाफ लड़ते हैं, इन लोगों ने खुद अभी लड़कियों के कपड़े फाड़े हैं। हाँ। जंतर मंतरवर झालेल्या कथित पोलीस कारवाईनंतर देशभरात संताप आणि आक्रोशाची लाट उसळली आहे। सोशल मीडियापासून ते विद्यापीठ परिसरापर्यंत या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत। अनेक विद्यार्थी संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि विरोधी पक्षांनी या घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। याच पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तहसीलमध्ये मोठे निषेध आंदोलन आयोजित केले गेले। हे आंदोलन विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांपासून महागाव तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आले। आंदोलनामुळे काही काळ परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली असून अनेक वाहने रस्त्यावर अडकून पडल्याचे चित्र पाहायला मिळाले। या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र, काँग्रेस, अखिल भारतीय किसान सभा, कम्युनिस्ट पक्ष, भारताचा लोकशाही युवा संघ, शेतकरी संघटना आणि बंजारा शक्ती सेनाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता। आंदोलनादरम्यान शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी जोरदारपणे करण्यात आली। या आंदोलनाचा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळाला। ढोल नगाऱ्यांच्या गजरात संपूर्ण निषेध मोर्चा शांततापूर्ण पद्धतीने काढण्यात आला आणि त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले। प्रदर्शनकर्त्यांनी आरोप केला की शांततापूर्ण आंदोलनादरम्यान पोलिसांनी बलप्रयोग केला, ज्यामुळे अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी जखमी झाले। या घटनेशी संबंधित काही व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत। दरम्यान या आंदोलनादरम्यान पोलिसांनी काही आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे आंदोलनाच्या ठिकाणी काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा जब मोदी डरता है, जब मोदी डरता है, धर्मेंद्र प्रधान का राजीनामा, धर्मेंद्र प्रधान का राजीनामा। प्रदर्शनकर्त्यांचे म्हणणे आहे की लोकशाही व्यवस्थेत शांततेच्या मार्गाने आपले मत मांडणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे आणि कोणत्याही प्रकारचा अनावश्यक बलप्रयोग स्वीकारार्ह नाही। आंदोलनात सहभागी विविध संघटना आणि राजकीय पक्षांनी या संपूर्ण प्रकरणाची पारदर्शक आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली। तसेच जर आवश्यकतेपेक्षा अधिक बलप्रयोग झाला असेल तर त्याची जबाबदारी निश्चित करून संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे, अशी ही मागणी करण्यात आली। लोकशाही समाजात आंदोलनाचा अधिकार आणि नागरिकांचे हक्क यांच्यात योग्य समतोल राखणे अत्यंत आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले। दरम्यान विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। तसेच आपल्या मागण्यांचे निवेदन प्रशासनाकडे सादर करण्यात आले। सध्या या घटनेवरून राजकीय आणि सामाजिक स्तरावर मोठी चर्चा सुरू असून चौकशीत कोणते तथ्य समोर येतात आणि संबंधित यंत्रणा पुढे कोणती पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। जंतर मंतरवरील ही घटना केवळ एका आंदोलनापुरती मर्यादित राहिलेली नसून तिने लोकशाही हक्क, पोलिसांची कारवाई आणि प्रशासनाची जबाबदारी या विषयांवर देशभरात व्यापक चर्चा सुरू केली आहे। या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊन सत्य समोर आल्यानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होईल। महागावहून सतीश कदमसह उमेश ढगे, गल्ली मीडिया, यवतमाळ।